हे आहे राजपुरी गावातील कार्तिक स्वामी मंदिराकडे जाण्याचं जे प्रवेशद्वार आहे। आणि राजपुरी गाव कसे दिसतं इथून जे पायऱ्या आहेत तिथं उतरून जावं लागतंय। 100 पायऱ्या आहेत फक्त। या ठिकाणी आपली गाडी पार्किंगला थांबलेली आहे आणि हे जे गावाचा परिसर आहे तर हा परिसर आपल्याला असा दिसतोय। या परिसराचं आपण थोडंसं चित्रीकरण करणार आहोत। तर या ठिकाणी आम्ही आज सकाळी येऊन हा पहिला पॉइंट जो आहे कार्तिक स्वामी गुहा किंवा केव्ज जे आहेत राजपुरी केव्ज या आपण इथं जाऊन बघणार आहोत। मंडळी नमस्कार, मी सध्या आलेलो आहे राजपुरी या गावात आणि हे पाचगणी परिसरात असलेले हे जे गाव आहे या ठिकाणी कार्तिक स्वामी देवस्थान आणि त्याचबरोबर इथल्या ज्या राजपुरी केव्ज आहेत या इथं आहेत। आणि या 100 पायऱ्या अशा प्रकारच्या उतरून आल्यानंतर या आपल्याला गुहा खाली उतरून आल्यानंतर बघायला दिसतात। आणि या ठिकाणी काही कृत्रिम झाडेही लावलेली आहेत। हा परिसर कृत्रिम झाडांनी भरलेला दिसतोय आणि वरच्या बाजूला जी झाडं आहेत ती दगडात पूर्ण वाढलेली आहेत। तर हे अशा प्रकारचं इथलं जे सौंदर्य आहे आणि त्या मुळ्या दगडातून खाली आलेले दिसत आहेत। बऱ्याच ठिकाणी काही वेली वाढलेल्या आहेत आणि एका बाजूला हा पक्ष्याचा एक आवाज येतोय। तर या ठिकाणी आल्यानंतर आतल्या बाजूला जे मंदिर आहे गुहा आहेत याचे आपण इथून पूर्णपणे रेकॉर्डिंग करणार आहोत। हे कृत्रिम झाड लावलेत। या ठिकाणी आल्यानंतरच आपल्याला पाण्याचे स्रोत पाणी टिपकताना दिसतंय, पाणी पाझरताना दिसतंय आणि अशा दगडात पूर्ण वरच्या बाजूला जी झाडं आहेत तीही दिसत आहेत। आम्ही ज्या ठिकाणी स्टर्लिंग रिसॉर्टला थांबलोय तिथून एक 10 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे। हा एक काहीतरी रेन फॉरेस्टचा देखाव पाठीमाग केलेला दिसतो इथं कार्यक्रम असताना। आणि या ठिकाणी आपल्याला गुहा दिसते। या ठिकाणी थोडक्यात जी माहिती आहे ही लिहिलेली आपल्याला या ठिकाणी दिसेल। आणि या ठिकाणी पाणी पाझरताना वरून दिसतंय। या ठिकाणच्या भागात गुहा दिसते, अर्थात हे पावसाळ्यात पाण्यानं भरत असेल कदाचित। या ठिकाणी काहीतरी साठवण करून ठेवलेलं आहे सरपण वगैरे असं। आणि इथे नंदीची मूर्ती आहे। ही मूर्ती घेऊन इथून आपण आज जातोय। यावेळेस ही इथली सगळी जी माहिती आहे ती थोडक्यात इथल्या बोर्डावरती लावलेली आहे। आणि या समोरच्या बाजूला दिसणाऱ्या ज्या गुहा आहेत त्याही आपण यात घेतोय। तर इथं आल्यानंतर आपल्याला मल्लिकार्जुन स्वामींचं जे मंदिर आहे ते दिसतंय। या ठिकाणी आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे मूर्ती आहे, शिवलिंग आहे तेही दिसतंय। इथं गणपतीची मूर्ती आहे, बाकीच्या इतर बऱ्याचशा मूर्ती आहेत। आणि ज्या गुहा आहेत या ठिकाणी हा मूळ आधार आपल्याला दिसतोय। आणि या ठिकाणी परत हे कृत्रिम आधार या ठिकाणी लावलेला आपल्याला पाहायला मिळेल। इथं पूर्वमुख शिवलिंग आहे तर तेही आपण यात घ्यायचा प्रयत्न करतोय। इथल्या बाजूलाही गुहाच आहेत। या गुहेच्या आतल्या भागात आपण आलेलो आहे आणि हे पूर्णपणे रेकॉर्डिंग करतोय। समोरच्या बाजूला अंधार आहे आणि या गुहेतून काही इथं खिडक्या आहेत छोट्या छोट्या। इथं दत्तात्रय मंदिर आहे
आणि गुहेच्या आतल्या बाजूनं फिरत जाण्यासाठीचा मार्ग आहे, त्या मार्गाने आपण पुढे जातोय. या ठिकाणी होम केलेला दिसतोय. आतल्या बाजूला श्री विष्णू गुप्त गंगा असं लिहिलेलं आहे, विष्णू मंदिर आहे. या ठिकाणी गणेश मूर्ती दिसते, त्रिशूल दिसतोय. आणि इथून आपल्याला बाहेर पडावं लागतं. बाहेर पडल्यानंतर या ज्या दिसणाऱ्या गुहा आहेत आणि मूर्ती आहेत याही दिसत आहेत. लाईटची व्यवस्था चांगली केलेली आहे. खरं तर रात्री आलं तर ही लाईटिंग व्यवस्था जी आहे ते बघायला मिळेल. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे 3 कुंड आहेत, पाण्याचे कुंड आहेत आणि त्यांची नावं वेगळे वेगळे आहेत. या ठिकाणी आहे ते दत्तकुंड आहे आणि त्या पाठीमागच्या बोर्डवरतीच माहिती लिहिली होती की या 3 कुंडातलं जे पाणी घेऊन आंघोळ करायचं. तर या ठिकाणी वेगवेगळ्या मूर्ती आहेत गुहेमध्येच. याचं नाव आहे मल्लिकार्जुन कुंड. हे जे मोठं कुंड दिसतंय हे मल्लिकार्जुन कुंड आहे आणि या बाजूला हे छोटं जे कुंड आहे ते दत्तकुंड असं नाव आहे. इकडच्या बाजूला विष्णू कुंड आहे. अजूनही काही मूर्त्या कोरलेल्या दिसत आहेत. पाणी वाहतंय, गोमुखातून वाहणारं पाणी दिसतंय. आणि समोरच्या बाजूला आहे विष्णुकुंड. हे विष्णुकुंडही मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आतल्या बाजूला भवानी माता मंदिर आहे. तर हा परिसर पूर्णपणे आम्ही बघून घेतलेला आहे. अतिशय रमणीय असं ठिकाण आहे. गोमुखातून वाहणारं जे पाणी आहे, पडणारं जे पाणी आहे ते दिसतंय. आणि तिथे एक पान लावलेलं आहे पाणी पुढच्या बाजूला, ते घेता यावं म्हणून. आणि या बाजूलाही आपल्याला इथं जे दिसतंय तेही वरून पाझराचं पाणी आपल्याला दिसतंय. आणि अशा प्रकारचे झाडं झुडपं इथं श्री महंत चिंतामणी महाराजजी यांचे महानिर्वाण झालेली वेळ काळ लिहिलेला आहे. आणि ह्या झाडांच्या मुळ्यामुळं हे मंदिर जे आहे ते खालच्या पायऱ्या वगैरे थोड्याशा वर उचलले गेलेले आहेत, मुळ्या फार वाढलेले आहेत. तर असा हा पूर्णपणे मंदिर परिसर आहे. या ठिकाणी असणारी वनसंपदा ही आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी ड्रायव्हर आहेत युवराज आणि इकडं आहेत सौभाग्य ते जयश्री राजपूत. तर जर कॅमेरा त्याच्याकडे देतो आणि यात मीही थोडा वेळ येतो. म्हणजे हा परिसर बघून कसं वाटतंय तुम्हाला? एकदम रम्य परिसर आणि शांत वाटते. म्हणजे इथं थांबावं असं वाटतंय किंवा आल्यानंतर आनंद वाटतोय. आणि या ठिकाणी येत असताना तुम्ही आठवण काढली होती की आटपाडी जवळ असणारं जे आहे शुक्राचार्य मंदिर किंवा सुखाचारी ज्याला म्हणतो आपण, ग्रामीण भाषेत सुखाचारी म्हणतात. आणि शुक्राचार्य जे मंदिर आहे, दैत्यगुरु शुक्राचार्य यांचं जे मंदिर तिथं होतं. तर तशाच गुहा, थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या गुहा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. तरी हे एक वेगळंच ऑफबीट डेस्टिनेशन किंवा वेगळं ठिकाण असं म्हणता येईल. या ठिकाणी येऊन आपल्याला आनंद वाटला आणि थोडा वेळ इथं शांत बसून आपण पुढच्या ठिकाणी जाऊ शकतो. तर असा हे रम्य पूर्ण मंदिर परिसर आहे. वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतोय. तर त्या पक्ष्यांचा आवाज यात कदाचित रेकॉर्ड होणार नाही, कारण आपण जो आवाज आहे तो नॉइज रिडक्शन करून घेतलेला आहे आणि म्हणून तो आवाज येण्याची शक्यता कमी आहे. या ठिकाणी झाडाला आंबेही लागलेले आहेत. हे घसच आहेत. आंब्याचं गावठी झाड असावं, लोकल रायवळ आंबा म्हणतो त्याला. तर हे पशुपक्ष्यासाठी खाद्य उपलब्ध आहे. आणि समोरच्या बाजूला दिसणारे जे डोंगररांग आहेत, दरी आहे, तीही आता आपण घेऊन या ठिकाणी आपण थांबतो आहोत.